मी कार्यक्रमात भाग घेऊ का सर? आता या क्वेश्चन मध्ये विद्यार्थी सरांना विचारतोय की मी कार्यक्रमात भाग घेऊ का. परमिशन विचारतोय, परवानगी विचारतोय. जेव्हा परमिशन किंवा परवानगी विचारतो तेव्हा आपण मे या ऑक्झिलरी वर्बने, सहाय्यकारी क्रियापदाने त्या क्वेश्चनची सुरुवात करायची. मे आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर? मे आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर? आता हेच जर तो मुलगा स्वतःला विचारत असेल की मी भाग घेऊ शकेन का, मला शक्य आहे का, किंवा माझ्यात क्षमता आहे का प्रोग्राम मध्ये भाग घेण्याची, असं जर तो स्वतःलाच विचारत असेल की मी घेऊ शकतो का बरं पार्ट, असं स्वतःला विचारतोय, क्षमता आहे का असं म्हणण्यासाठी, तर त्यावेळेला लगेच आपण कॅन म्हणू. कॅन हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते क्षमता दाखवतं आणि त्यामुळे मग तो विचारेल कॅन आय टेक पार्ट इन द प्रोग्राम? कॅन आय टेक पार्ट इन द प्रोग्राम म्हणजे मी घेऊ शकतो का, माझ्यात क्षमता आहे का. आणि हेच जर त्याला म्हणायचं असेल की मला घ्यायलाच हवा का भाग सर, असं जर सरांना विचारायचं असेल की कंपल्सरी आहे का माझ्यासाठी भाग घेणं, तर मग तो काय म्हणेल, मस्ट आय टेक पार्ट इन द प्रोग्राम सर? मस्ट आय टेक पार्ट इन द प्रोग्राम सर? मी भाग घ्यायलाच हवा का सर. आता टेक पार्ट हे मी वापरलं, त्याऐवजी आपण डायरेक्टली पार्टिसिपेट असंही म्हणू शकतो. मस्ट आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर? मस्ट आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर म्हणजे मला भाग घ्यायलाच हवा का. आणि जर नुसतं म्हटलं की घ्यायला हवा का सर मी, कंपल्शन नाही पण घ्यायला हवा का ऍक्च्युअली सर मी, असं जर म्हणायचं असेल तर लगेच त्या मस्टच्या ऐवजी आपण शुड हे ऑक्झिलरी वापरू. शुड आय टेक पार्ट इन द प्रोग्राम सर? शुड आय टेक पार्ट इन द प्रोग्राम सर? किंवा शुड आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर? शुड आय पार्टिसिपेट इन द प्रोग्राम सर म्हणजे मी भाग घ्यायला हवा का सर. असं ऑक्झिलरी जी आपण बोलतो, सहाय्यकारी क्रियापद, प्रत्येकाला अर्थ वेगळा असतो आणि त्या अर्थानुसार आपण परफेक्ट चूज करायचं कुठचं सहाय्यकारी आणि ते बोलायचं.